युट्यूबवासी ब्लॉगर तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचं आपलं लोकेशन आहे प्रतिशिर्डी म्हणजेच वसईतील साईबाबा मंदिर। तर आता मी ज्या लोकेशनला उभे आहे तिथून बघा वज्रेश्वरी बस स्थानक आहे। वज्रेश्वरी बस स्थानकातून आपण सरळ आलो की समोर आपल्याला ही नदी लागते। पावसाने सुरुवात केली, जशी माझ्या व्हिडिओला सुरुवात होते तशी पावसाने सुरुवात केली, कारण हे वातावरण एन्जॉय करण्यासाठी पाऊस तर हवाच। तर इथे बघा समोर जी नदी आहे ही नदी क्रॉस करून सरळ आपल्याला जायचं आहे प्रतिशिर्डीकडे। नदी आहे जी पार करून जायचं आपल्याला प्रतिशिर्डीकडे। इथे बघा लोकांनी एवढी गर्दी केली, खूप जास्त एन्जॉय करतात। पावसाने सुरुवात केली होती पण थोड्याच पाऊस येऊन थांबला, छत्री काढली पावसापासून प्रोटेक्शन करण्यासाठी, पण पाऊस आलाच नाही। इथे बघा खूप जास्त प्रमाणात लोक आलेत एन्जॉय करण्यासाठी। आणि इथे लेफ्ट हँड साईडला बघा गरम पाण्याची कुंड आहे, तिकडे आहेत गरम पाण्याचे कुंडे, तिकडे आपण जाणार आहोत। पण त्याआधी आपण प्रतिशिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेऊया आणि मगच या गरम पाण्याच्या कुंडाकडे जाऊ। तर चला सुरू करूया आपला छोटासा प्रवास। आता बघा मी इथून चालले, इथे पाण्याला आता जास्त असा फ्लो नाहीये, कारण हा आता जूनचा महिना चालू आहे। पण जेव्हा जुलै ऑगस्ट महिना येतो आणि जेव्हा जास्त प्रमाणावरती पाऊस लागायला लागतो तेव्हा ह्या पाण्याला खूप जास्त फ्लो येतो। तेव्हा या ठिकाणाहून आपण चालत नाही जाऊ शकत किंवा गाड्याही नाही जाऊ शकत। आता इथे बाईक, कार, कोणतीही रिक्षा, कोणतीही गाडी जाते। आणि हे इकडे तो जो रोड दिसतो ना आपल्याला, त्या रोडनी आपल्याला नंतर जेव्हा पावसाचा जास्त पाऊस असतो, जेव्हा पाण्याचा जास्त फ्लो असतो तेव्हा आपल्याला त्या रोडनी तिथे जावं लागतं। आणि इथून या लोकेशनवरून बघा ती गरम पाण्याची कुंड आपल्याला किती क्लिअरली दिसत आहे। तिथे आपल्याला नंतर जायचंच आहे। सगळ्यात पहिले आपल्याला दर्शन घ्यायचं आणि मग तिथे जायचं आहे। सगळे लोक एवढे एन्जॉय करतात ते बघून मला एक खरंच खूप भारी वाटतंय। एन्जॉय करावं असं वाटतंय, वातावरण फील करावं असं वाटतंय, कारण जराही ऊन नाहीये, पाऊस येऊन थोडासा गेलाय त्यामुळे वातावरण थोडं थंड झालंय, शांत झालंय, गार झालंय। हे सगळं एन्जॉय करत करत आपण जाऊया प्रतिशिर्डीकडे। त्या माझ्यासोबत सगळे खूप जास्त प्रमाणावरती एन्जॉय करतात। हे सगळं पाहताय तुम्ही, पाण्याचा फ्लो नॉर्मलच आहे, पण जे पाणी आहे, जे नदीचं पाणी आहे त्याच्यामध्ये जास्त एन्जॉयमेंट करतायत लोक। तर आपण जवळ आलो बरोबर प्रतिशिर्डीच्या। तर ह्याला मुंबईची प्रतिशिर्डी किंवा छोटी शिर्डी का म्हणतात ना, हे आपल्याला जाणून घ्यायचे। कारण मी तसं इथे पहिल्यांदा झाले, अशी खूप ठिकाणं आहेत जी मी नाही फिरले, त्यामुळे इथली माहिती जी एक्सप्लोर करायची आहे मला तुम्हाला, त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मला तिथपर्यंत जायलाच पाहिजे। तर हिला छोटी शिर्डी का बोलतात आणि इथे असं काय आहे ज्यामुळे ही शिर्डी वाटते आपल्याला, त्याला शिर्डी बोलतात, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तुमच्यापैकी इथे जर कोणी आधी आलं असेल तर, आणि त्याला माझ्यापेक्षा किंवा जी माहिती मला मिळाली आहे, जे मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकले, एखादं काही माझं राहिलं किंवा चुकलं तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या अशाच कमेंटमधून मला खूप काही शिकायला मिळतं। पुढे पुढे अजून माझ्यामध्ये चेंजेस मला करायला मिळतात। तर आपण बरोबर शिर्डीच्या मेन गेट पर्यंत आलो आहोत आणि तर आले आहे बघा मी बरोबर एंट्री पाशी। इथूनच मला वरती यायचं आहे, मग मला दिसणार आहे इथली ही प्रतिशिर्डी। जसं मी आत बघा वरती येते, एक साईडला बघा माझ्या राईट साईडला संपूर्ण डोंगर आहे। हा संपूर्ण डोंगर आहे, मोकळी जागा आहे, इथे व्हेकल पार्क करू शकतो आपण। आणि समोर हा गेट आहे, जे मंदिर आहेत इथे खूप जास्त मला मंदिरं दिसत आहेत। नेमकं आतमध्ये कसं काय आहे हे आपण पाहणार आहोत, कारण जसं तुम्ही नवीन आहात याच्यासाठी, तसेच मी नवीन आहे, मी इथे पहिल्यांदाच येते। पण हा स्पेस बघा किती मोकळा स्पेस आहे, इथे आपण व्हेकल पार्क करू शकतो, नो चार्जेस। आणि त्या साईडला काय तेही आपल्याला बघायचं आहे, पण आधी या साईडला नेमकं काय ते सगळं आपण बघूया। आतमध्ये जसं एंटर केलं तसं समोर बघा मला काय दिसलंय, हे पहा बदक, किती बदकं आहे तिथे। जसं आपण आतमध्ये एंटर करतो सुरुवातीलाच हे आहे, मला काही बोलायची गरज नाही, आपण स्वतः पाहूया। पाडू नको देऊ। हे पाहताय ना, ही बदकं आहेत। मला आता थोडं थोडं कळायला लागलं की याला प्रतिशिर्डी का बोलतात, कारण हुबेहूब शिर्डीची प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो सक्सेसही झालाय। किती छान सुंदर बदकं आहेत।
हाच सगळा व्ह्यू बघत बघत आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे साईबाबांचं. पण त्याआधी अजून मला वेगळं काय काय कॅप्चर करता येईल ते सगळे आपल्याला बघायचंय. एंट्री मध्ये इथे काय आहे, जेव्हा आपण आतमध्ये एंटर करतो ते बघा, तिथे काहीतरी आपल्याला दिसतंय, तेही जाऊन आपल्याला बघायचंय. सगळा व्ह्यू कॅप्चर करायचा. पण ही जी प्रतिशिडी आहे ती बसायच्या एक साईडला आहे, त्यामुळे अजून इथे बऱ्यापैकी कोणाला एवढी माहिती नाही. पण लवकरच ही प्रतिशिडी जशी आपली शिर्डी आहे त्या शिर्डीप्रमाणे नक्कीच ही होईल आणि इथे असाच आपल्याला क्राऊड बघायला मिळेल. आतमध्ये जशी पावसाने सुरुवात केली. इथे बघा माझ्या राईट साईडला एक मोठं हॉल आहे आणि एक मंदिर आहे. कोणतं आहे ते आपल्याला आज जाऊन बघायचंच आहे. आणि माझ्या लेफ्ट साईडला एक शिवमूर्ती आहे, ती पण आपल्याला पाहायची आहे. पण आधी आपण इथे आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन आपल्याला काय दिसतंय हे सगळं बघूया. खूप मोठा असा हॉल आहे, मोठा पॅसेज आहे आणि इथे बघा एक मूर्ती दिसते आपल्याला, जाऊन आपल्याला पाहायचं आहे. जी खरी शिर्डी आहे, जी शिर्डी आहे ती मी तिकडे गेली नाहीये, मी ती पाहिली नाही, मग मला नाही माहिती. जे इथे मी बघेन तेच माझ्यासाठी शिर्डी आहे आणि तेच फिलिंग मला शिर्डीचं इथे मिळणार आहे. समोर बघा त्या मातेची केवढी मोठी प्रशस्त अशी मूर्ती आहे, केवढे अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्शन आहे. आधी पहिले दर्शन घेऊया आणि मग संपूर्ण पॅसेज आपण पाहूया. खूप छान आहे. आणि इथे बघा ही पालखी आहे, साईबाबांची पालखी आहे. इथे जशी आपल्याला शिर्डीला पाहायला मिळते तशीच ही पालखी आहे इथे साईबाबांची मोठी मूर्ती आहे तिथे, ते आपल्याला सगळं पाहायचं आहे. या पालखीच्या इथे बघा आतमध्ये साईबाबांच्या पादुका ठेवलेल्या आहेत, त्याचे आपण दर्शन घेऊया आणि इथून आपल्याला अजून सगळं फिरायचं आहे. पण इथे बघा हा हॉल आहे, खूप मोठा असा हॉल आहे, मोठा पॅसेज आहे, शांत वातावरण आहे आणि इथे सगळ्यांसाठी म्हणजे कितीही लोक आतमध्ये येऊन बसू शकतात. तसं पण बाहेर पावसाने सुरुवात केली आहे, त्यामुळे आतलं जेवढं जमेल तेवढं कॅप्चर करून सगळं एक्सप्लोर करण्याचा मी प्रयत्न करते. चला जाऊ साईबाबांचं दर्शन घ्यायला. इथे बघा जसं आपण आतमध्ये एंटर करतोय तसा साई मंत्र लिहिलाय, भक्तिमय वातावरण झालंय, शांत वाटतंय. तर हा मंत्रही बोलूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आणि इथूनच आपल्याला घ्यायचं आहे साईबाबांचं दर्शन. केवढी आकर्षक आणि मोठी मूर्ती आहे बघा साईबाबांची इथे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इथे बघा फोटो काढायला, व्हिडिओ काढायला कोणतंही बंधन नाहीये, सगळं आपल्याला फ्री आहे. आपण व्हिडिओ काढू शकतो, फोटो काढू शकतो, कारण या लोकांनाही यांची ही जागा लवकरात लवकर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. साईबाबांचं दर्शन घेऊ. शांत सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह मूर्ती आहे साईबाबांची. खरंच खूप छान, मनाला एकदम प्रसन्न करणारी. आणि हे इथे बघा त्यावेळेचे साईबाबांचे फोटो लावले आहेत, जे आपल्याला हे अशा ठिकाणीच पाहायला मिळतात. ते जुने फोटो असतात, जुन्या काही आठवणी असतात त्यांच्या, ते आपल्याला अशा ठिकाणी हे इथे पाहायला मिळतात. हे पहा श्री ईश्वरधाम ट्रस्ट, या लोकांनी ही बनवले आहे प्रतिशिडी श्री ईश्वरधाम ट्रस्ट. इथे बघा दर्शन घेऊन मी जशी बाहेर आले तर समोरच लिहिलंय ईश्वरधाम ट्रस्ट वज्रेश्वरी. त्याच्यामध्ये समाधी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम दिले, त्यामध्ये ही काकड आरती सकाळी 5:30 ला होते. इथे सकाळी 5:30 ला काकड आरती केली जाते. त्यानंतर मंगल आरती सकाळी 7 ला, मध्यान्ह आरती 12 ला, धूप आरती 7 ला, शेज आरती 9:30 ला, म्हणजे रात्री 9:30 ला. असं हे आरतीचे टायमिंग दिले, कोणत्या टायमिंगला कोणत्या प्रकारची आरती होते. आणि त्यानंतर इकडे बघा एक वस्तू संग्रहालय, तेही आपल्याला बघायचं आहे. या वस्तू संग्रहालयामध्ये बघा साईबाबाची रिलेटेड जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या ठेवल्या आहेत. तुम्हाला थोडं जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला सगळं दिसेल. खूप छान असं ठेवलंय. सगळ्या वस्तू ज्या जुन्या पुराण्या काळातल्या आहेत त्या, साईबाबांचे पादुका चरण सगळं इथे आहे. थोडक्यात आपल्याला एकाच ठिकाणी सगळं काही पाहता येईल. आतमध्ये बघा बऱ्यापैकी सगळं आपलं बघून झालंय आणि आता आपल्याला जायचं सरळ बाहेर. पण बाहेर बघा मी आतमध्ये होते, मला समजण्यात नाही आलं बाहेर एवढा पाऊस लागतोय, खूप जास्त पाऊस लागतोय. आतमध्ये आले तेव्हा नॉर्मल पाऊस होता, पण आता केवढा पाऊस लागतोय बघा. पण आपल्याला हे सगळं शूट करायचंय, सगळं तुम्हाला दाखवायचंय, सगळी माहिती मी देणार आहे. पण
त्याआधी जे मी आतमध्ये सगळं पाहिलं ना ते खरंच खूप अनबिलिव्हेबल होतं. मला एक्सपेक्टच नव्हतं केलं मी की एवढं सगळं मला आतमध्ये पाहायला मिळेल, एवढं छान सगळं मिळेल, मोकळी स्पेस मिळेल आणि लोक एवढे कोऑपरेट करतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण सगळं खरंच खूप छान पाहायला मिळालं मला. आणि आता आपल्याला हे सगळं बघायचं आहे, पण पाऊस लागतोय. टेन्शन कशाला घेताय, डोंट वरी, छत्री आहे ना माझ्याकडे, छत्री घेऊन का होईना पण सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चला छत्री चालू करूया आणि सरळ आपण शिवमूर्तीपर्यंत जाऊया. पाऊस आता म्हणून काय झालं, आपलं शूट करायचं, व्हिडिओ करायचं राहणार आहे का? अजिबात नाही. सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे आपण पाहतोय बघा केवढी मोठी शिवमूर्ती आहे, खूप मोठी शिवमूर्ती आहे. आणि ह्याच्या मागेच बघा मंदिर आहे, पण ती कोणती मंदिर आहे हे जर आपल्याला पाहिजे असेल तर इथे बघा वरतीच बघा लिहिलंय गणेश मंदिर, शनी मंदिर, शिव मंदिर. तर गणेश मंदिर, शनी मंदिर आणि शिव मंदिर ही 3 मंदिरे सलग इथे आहेत, ती आपल्याला यापुढे पाहायची आहेत. पण त्याआधी ही मूर्ती पाहून घ्या, केवढी मोठी शिवमूर्ती आहे. पुरेपूर शिर्डी आणि परफेक्ट शिर्डी बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि ऑलमोस्ट तो प्रयत्न त्यांचा सक्सेसफुल झालाच आहे. कारण खरंच खूप छान वातावरण आहे जसं शिर्डीमध्ये आहे. मी स्वतः शिर्डीमध्ये केव्हा गेलो नाही, पण मी जे व्हिडिओमध्ये पाहिलंय, जे मी पाहिलंय फोटोमध्ये त्यावरून सांगते की परफेक्ट शिर्डी आहे ही आणि शिर्डीप्रमाणे हे सगळं बनवलं आहे. आपण आता जाणार आहोत पहिल्या मंदिराकडे, जाऊया आपण त्या मंदिराकडे. पहिलं मंदिर कोणतं आहे ते बघूया आपण. जायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये, दर्शन घ्यायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळी मंदिरं करायची आहेत. तर चला आपण पहिल्या मंदिरापर्यंत आलोय आणि हे गणपतीचं मंदिर आहे. गणपतीच्या मंदिरामध्ये येऊन गणपतीचं दर्शन घेऊया आपण. आतमध्ये येऊन छत्री बाजूला ठेवते. हे पहा गणपतीचं मंदिर आहे आणि इंटरेस्टिंग म्हणजे ही तिन्ही मंदिरं आतून एकमेकांना पूर्ण जोडलेले आहेत. त्यामुळे इथून पुन्हा बाहेर जाऊन आपल्याला बाहेरून आत येण्याची काही गरज नाही, सलग सगळी मंदिरं इथून जोडलेली आहेत. सेकंड मंदिर आहे शनी मंदिर. हे शनी मंदिर आहे आणि इथून आपल्याला थर्ड मंदिरापर्यंत जायचं आहे. हे एक चांगलं आहे की इथून ही मंदिरं आतमध्ये जोडलेली आहेत. मुद्दामून मंदिराच्या बाहेर जाऊन आपल्याला पुन्हा आत येण्याची गरज नाहीये. हे सगळी मंदिरं एकत्र जोडलेली आहेत. आणि हे आहे शिव मंदिर. हे पहा, हे शिव मंदिर आहे आणि इथून आपल्याला बाहेर जायचं आहे. बाहेर येऊन खूप काही गोष्टी पाहायच्या आहेत. आपण जी पाहिली ना की ही 3 मंदिर आहेत, गणपती मंदिर, शनी मंदिर आणि शिव मंदिर. आणि त्या मंदिराच्या बरोबर समोर बघा, हे इथे आता मी जिथे उभी आहे तिथे समोर हे नवग्रह मंदिर आहेत. म्हणजे इथे 9 ग्रहांचे देव आहेत ते ठेवले आहेत. तेही आपण बघून घेऊयात आणि मग पुढे जाऊत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याच नवग्रह मंदिराच्या समोर बघा तिथे स्पेस आहे जिथे आय थिंक होम हवन जे पूजा पाठ वगैरे होतात ते त्या होमाचं बघा हे आहे, त्याला होमच बोलतात. तो आहे थोडा मोठा आहे बघा. एवढ्या मोठ्या स्पेस मध्ये ते होत असेल आणि ही एवढी मोठी स्पेस आहे पूजा पाठ करण्यासाठी. तर इथलं हे आपलं सगळं बऱ्यापैकी पाहून झालंय आणि आता आपल्याला पुढे बघायचं की इकडे नेमकं काय आहे. या साईडचं बऱ्यापैकी सगळं पाहिलंय आणि इथे बघा राहण्यासाठी सोय आहे इथे. कारण रूम्स दिसतात आपल्याला, म्हणजे स्टे करण्यासाठी जर कोण आला इथे तर इथे आपण राहू शकतो, रूम्स अवेलेबल आहेत. आणि या पुढे इथे काय आहे अजून ते सगळं आपल्याला पाहायचं आहे याच व्हिडिओमध्ये. तसं तर आजचा माझा प्लॅनिंग थोडा वेगळा होता, पावसासाठी वॉटरफॉल करायचा होता, पण सकाळी आल्यापासून पाऊसच होता त्यामुळे प्लॅन चेंज झाला आणि मी हा प्लॅन मध्ये हे लोकेशन निवडलं की आपण प्रतिशिर्डी पाहायला जायचं. पण जसं इथे आले तशी पावसाने सुरुवात केली. असू दे, असं नका, पाऊस असला तरी आपण आपलं काम सोडायचं नाहीये, व्हिडिओ बनवायचं थांबायचं नाहीये, सगळं आपल्याला पाहायचं आहे. इथे आपण पाहूया काय काय आहे. साई वसाहत आहे इथे, जाऊन पाहूया आपण. जे मी तुम्हाला सांगितलं स्टे करण्यासाठी इथे चांगली सोय आहे किंवा इथे बॅक साईडला आहे म्हणून, तर हेच आहे आय थिंक साई वसाहत. आणि इथे हॉटेल्स वगैरे आहेत
गंगूबाई की रसोई. इथे हॉटेल्स वगैरे सगळं असं आहे. आपल्याला भोजनालय आहे, जेवणासाठी जाऊ शकतो आपण, इथे जेवू शकतो. नेमकं कसं काय आपण पाहूया. आणि हे इथे बघा समोर, ते तर आपण पाहूयाच ना. हे बघूया इथे काय आहे, गुरुस्थान म्हणजे साईबाबांच्या गुरूंचं स्थान. हे इथे असं आहे गुरुस्थान. पाहतोय आपण. हे पहा, पाऊस आहे म्हणून मला सगळं जवळून कॅप्चर करायला खूप प्रॉब्लेम येतोय, पण तुम्हाला मी जवळून दाखवते. आणि गुरुस्थानच्या इथून समोरच पुढे आल्यावरती बघा इथे आणखी एक मंदिर आहे, जलाराम बाप्पा मंदिर, ज्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोघांचीही प्रतिमा आहे. हे पाहू शकतो आपण. हे मंदिर पहा, एका बाजूला तुकाराम महाराज आहेत आणि एका बाजूला ज्ञानेश्वर महाराज आहेत. चला, आता बऱ्यापैकी आपलं सगळं पाहून झालंय. आता आपल्याला जायचं आहे गरम पाण्याच्या कुंडापर्यंत. पण त्याआधी बघा, मगाशी जेव्हा आपण इथं आलो होतो तेव्हा पाऊस नव्हता आणि ही जी स्पेस आहे ही पूर्ण खाली होती, त्यामुळे बदकं ही एक साइड तिकडे कोपऱ्यामध्ये होती. आणि आता जेव्हा इथे पाऊस आलाय, पाणी साचलंय, तेव्हा हे बदकं बघा थोडे एन्जॉय करतायत. जसं आपण पाऊस एन्जॉय करतो तसंच हे बदकं पाण्यामध्ये पाऊस एन्जॉय करतायत, मजा मस्ती करतायत. इथून आपल्याला पुढे जायचं आहे गरम पाण्याच्या कुंडापर्यंत. तर त्यासाठी आपल्याला आपण जिकडून आलो त्याच बाजूने आपल्याला परत जायचं आहे. तीच नदी पार करून आपल्याला परत जायचं आहे आणि जायचं आहे गरम पाण्याच्या कुंडापर्यंत. ही पहा, इकडे आहेत गरम पाण्याची कुंड. या जाता इथे ना थोडे पुढे आहेत ती. इकडे लोक एन्जॉय करतात नदीच्या पाण्यामध्ये, कारण वरून पाऊस लागतो आणि नदीचं पाणी बऱ्यापैकी लेवलला आहे, त्यामुळे सगळे खूप जास्त एन्जॉय करतायत. आणि इकडेच आपल्याला पुढे आता पाहायचे गरम पाण्याची कुंड. सगळं मी थोडक्यात दाखवते, कारण पाऊस हा लागतोय आणि मला तिथपर्यंत जाऊन ते सगळं कॅप्चर करता येत नाहीये. पहिलं आपण गरम पाण्याच्या कुंड पाहूया. इथे अशी 3 गरम पाण्याची कुंड आहेत जे आपण पाहणार आहोत. पहिलं आपण पाहूया. वरून हा जो पाऊस लागतोय थंडगार झालंय आणि नदीचं पाणी थंड आहे आणि त्यामध्ये हा कुंडांचं पाणी जे गरम असतं. इथून बघा, ह्या नदीच्या पाण्याच्या इथून आपल्याला समोर ते मंदिर दिसतंय जिकडून आपण जाऊन आलो, जी प्रतिशिर्डी आहे ते. आणि या साला लेफ्ट साईडला बघा ते गरम पाण्याचे कुंड आहेत. हे पहिलं कुंड आहे, त्याच्यामधून गरम पाणी लोक काढून अंगावरती घेतात. कारण नदीचं पाणी थंड आहे, वरून थंड पाऊसही येतोय आणि त्यामध्ये हे गरम पाणी अंगावर घेणं म्हणजे स्वर्ग. यापेक्षा वेगळं सुटते काय. थंड थंड पावसामध्ये, थंड वातावरणामध्ये, या नदीच्या पाण्यामध्ये जर अंगावरती गरम पाणी घ्यायला मिळत असेल तर खरंच खूप भारी फिलिंग आहे. आणि पुढे बघा अजूनही 2 कुंड आहेत. इथे टोटल 3 कुंड आहेत ज्यामध्ये गरम पाणी. आणि वर्षाचे 12ही महिने ह्या कुंडांचं पाणी गरमच असतं, म्हणूनच त्याला गरम पाण्याची कुंड असे म्हणतात. मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय, एक्सप्लोर केलाय. पावसामुळे माझा सगळा प्लॅन हा थोडा फिसकटला, पण जेवढं मला जमलं तेवढं मी कॅप्चर केलंय. कारण माझा कॅमेराही वॉटरप्रूफ नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला सगळं काही नीट असं डीपली नाही सांगू शकत. जे मला जमलंय ते मी तुम्हाला सांगितलंय. तर ही इकडे आपली प्रतिशिर्डी, ही इकडे नदी आणि या साईडला इकडे गरम पाण्याची कुंड. टोटली सगळं पाहिलं आहे आपण या एकाच व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईबच केलं नाही तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसे पोहोचायला पाहिजेत ना. लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा. थँक्यू.